नमस्कार विद्यार्थी मित्रो, कसे आहात? BEd CET 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आजचं सकाळचं सत्र म्हणजे 2025 मधील पहिली CET आपली झालेली आहे, ती म्हणजे 24 मार्च 2025 ची। त्या पहिल्या सत्रामध्ये झालेले जे प्रश्न आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सत्र 2 व 3 तसेच 25 व 26 तारखेला होणारे ज्या CETचे तिन्ही सत्र आहेत त्या सत्रातील विद्यार्थ्यांना या प्रश्नांचा नक्कीच फायदा होणार आहे। विद्यार्थी मित्रो, आपण सर्वांनी आम्हाला प्रश्न सेंड केल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद। तर चला पाहूया प्रश्न काय सांगतायत, कशा प्रकारचा आपला पेपर होता। सुरुवातीपासून आपण सांगत होतो की पेपरचा जो आपला स्तर आहे तो स्तर म्हणजे सोपा ते मध्यम असा आहे, त्यामुळे कुठल्याही घटकातील प्रश्न हा अवघड येणार नाही याची आपण खात्री बाळगा। तसेच जो पहिला आपला पेपर झालेला आहे पहिल्या सत्राचा, त्यातील प्रश्नही सर्व प्रश्न हे फक्त सोप्या स्तरामधून आलेले आहेत, मध्यम स्तराचे सुद्धा प्रश्न आले नाहीत, ही बाब आपण लक्षात घ्या। तर चला पाहूया यातील प्रश्न। विद्यार्थी मित्रो, आग्रा येथील ताजमहल कोणी बांधला? तर शहाजहानने आग्रा येथील ताजमहल बांधला। वास्तूशी निगडीत प्रश्न हा पहिल्या सत्रामध्ये विचारण्यात आला। त्याशी संबंधित असणारे दुसरे जे प्रश्न आहेत, ताजमहल कोठे स्थित आहे हाही प्रश्न ऑलरेडी आपण घेतलेला आहे, तो म्हणजेच आग्रा येथे स्थित आहे। तसेच गोलघुमट ही वास्तू कोठे आहे असा जर प्रश्न दुसऱ्या किंवा पुढील सत्राला जर आला तर विजापूर हे त्याचं करेक्ट उत्तर। ज्या मुख्य मॉन्युमेंट्स आहेत, बिल्डिंग आहेत, कृती आहेत, त्या पण त्या अनुषंगाने लक्षात ठेवायच्या आहेत। तसेच अजिंठा व वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जो की राहिलेले जे आपले सत्र आहेत त्यामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे। त्या पाठोपाठ असणारी 2 नंबरची नदी म्हणजेच ॲमेझॉन नदी, जी की जगात सर्वात रुंद नदी आहे। तर भारतामध्ये सर्वात रुंद नदी ब्रह्मपुत्र आहे, हेही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा, त्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो। ब्रह्मपुत्र ही भारतातील सर्वात रुंद नदी, तर गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तसेच गंगा नदीची लांबीसुद्धा विचारू शकतात, 2525 म्हणजेच 25 किलोमीटर इतकी लांबी आपल्याला गंगा नदीची पाहायला मिळते। त्यानंतर पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट होय। तर भारतामध्ये असणारे कच्छ वाळवंट ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी। त्यानंतर आगिटी रोबोटिक्स संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला। ह्या प्रश्नाचे डिटेल्स आपल्याकडे आले नाही, परंतु रोबोटिक्सवरती आधारित विचारण्यात आलेला प्रश्न, यावरही आपण या अनुषंगाने विचार करावा। त्यानंतर आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असलेले उद्यान कोणते असा प्रश्न विचारण्यात आला होता। गीर म्हणजे सेसान गीर असं त्याचं करेक्ट उत्तर, जे की गुजरातमध्ये स्थित आहे। तर सेसान गीर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे असाही प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर गुजरात असेल, ही बाब आपण लक्षात ठेवा। त्यानंतर आपल्या बुद्धिमत्तेतून विचारण्यात आलेला प्रश्न, तो म्हणजेच पुस्तक याचा संबंध जर लेखकासोबत असेल तर चित्रकलेचा संबंध कशासोबत असेल? तर दिलेले उपरोक्त जे पर्याय असतील त्या पर्यायामधील आपल्याला इथं पुस्तकात कोण पुस्तक लिहित असतं तर लेखक, तर चित्र कोण काढेल तर तो काढेल चित्रकार। तर ऑप्शनप्रमाणेचं उत्तर जे ऑप्शन्स असतील त्यातून चित्रकार हे आपलं करेक्ट उत्तर ठरेल। त्यानंतर कोविड लसीचे म्हणजेच प्रथम कोविड लसीचे नाव काय असा हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे कोवॅक्सिन। कोवॅक्सिन ही सगळ्यात अगोदर आलेली लस होय। तसेच कोविशिल्ड ही नंतर कोवॅक्सिन नंतर आलेली लस होय, म्हणजेच पहिल्या लसीचं नाव कोवॅक्सिन आहे। ऑप्शन कोवॅक्सिन आपलं करेक्ट उत्तर होतं। त्यानंतर भारतात दक्षिण गंगामधून कोणती नदी ओळखली जाते, कोणत्या नदीस ओळखतात? तर गोदावरी या नदीस दक्षिण गंगा या नावाने ओळखले जाते। दक्षिण गंगा गोदावरीची लांबी किती असाही प्रश्न राहिलेल्या सत्रामध्ये विचारला जाऊ शकतो। तर 1450 किलोमीटर एवढं अंतर ती कापते। तर 1450 ही तिची लांबी होय, जशी गंगा नदीची 25 आहे, ही 1450 आपण लक्षात ठेवावी। तसेच दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदी कोणत्या महासागरास मिळते, सागरास मिळते असा जर प्रश्न आला तर तो पश्चिम बंगालची खाडी म्हणजेच बंगालचा उपसागर ज्याला आपण म्हणतो, हे त्याचं करेक्ट उत्तर होय। त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या ग्रहास तांबडा ग्रह असे म्हणले जाते म्हणून ओळखतात? आता हा प्रश्न तर मंगळ ग्रहास, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मार्स असं म्हणतो, तर मंगळ ग्रह
मंगळ ग्रहावरील माती तांबडी आहे असं मंगळ ग्रहावरील माती कोणत्या कारणामुळे तांबडी आहे, तिच्या मागील कारण काय, असाही प्रश्न जर आला तर ती माती लोहयुक्त आहे. लोह म्हणजेच लोखंड किंवा लोह, तर आयनयुक्त असल्यामुळे तिचा रंग आपल्याला तांबडा पाहायला मिळतो. तर लोह हे त्या संदर्भातील उत्तर असेल. तसेच आपल्या सोलर सिस्टीममधील इतर ग्रहाची माहिती आपण संकलित करणं गरजेचं आहे. एकमेव आपली सजीव सृष्टी असणारा ग्रह कोणता असा जर प्रश्न आला तर पृथ्वी त्याचं उत्तर असणार आहे. तसेच सगळ्यात शेवटचा म्हणजे सूर्यापासून शेवटच्या क्रमांकाचा म्हणजे शेवटचा ग्रह कोणता असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असणार आहे नेपच्यून. नेपच्यून हा ग्रह आपल्या सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह होय. त्याच्या अगोदर असणारा युरेनस आपल्या परिचयाचा आहे. त्यानंतर सॅटर्न, ज्याला आपण शनी असं म्हणत असतो, विशिष्ट कडी असणारा ग्रह कोणता असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर शनी ग्रह हे त्याचं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर मार्स आपल्या परिचयाचा आहे, ज्याला आपण मंगळ म्हणतो, तांबडा ग्रह, लाल ग्रह असं म्हणतो. त्यानंतर पृथ्वी, ज्या एकमेव ग्रह ज्यावरती सजीव वास्तव्य करतात. त्यानंतर शुक्र नावाचा जो ग्रह आहे तर तो सगळ्यात तेजस्वी ग्रह आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, तेजस्वी असणारा ग्रह. त्यानंतर पृथ्वीच्याच आकाराचा असणारा तो ग्रह होय. त्यानंतर सर्वात छोटा ग्रह जो आहे तर बुध ग्रह, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. म्हणजे इथं मंगळाचा प्रश्न विचारला आहे, याच्या अनुषंगाने करेक्ट एक प्रश्न तुम्हाला सूर्यमालेसंदर्भात विचारला जाणार आहे. त्याप्रमाणे त्याची आपण तयारी करावी. त्यानंतर GST ही बाब जी आहे कशाशी निगडीत आहे असा प्रश्न विचारण्यात आला. तर वस्तू व उत्पादनाशी निगडीत असणारी ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. ही एक कर प्रणाली आहे, म्हणजे टॅक्स आहे, त्याला आपण गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असं म्हणत असतो. तर GST वस्तू उत्पादनाशी निगडीत असणारी बाब. त्यानंतर दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न विचारण्यात आला. तर उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला दुधवा राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळते. तसेच महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे उद्यान जे आहे तेही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ते म्हणजे ताडोबा राष्ट्रीय उद्यान, जे की चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवा. त्यानंतर HTTPचे पूर्णरूप काय आहे, ऑलरेडी आपण हा प्रश्न आपल्या प्रश्नावलीमध्ये घेतलेला आहे. त्याचं आज आपल्याला फुल फॉर्म विचारण्यात आला, ज्याचा उपयोग ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिला त्यांना झाला असेल. तसेच विद्यार्थी मित्र, आजच्या पहिल्या सत्राचे काही प्रश्न आपल्याकडे असतील, शिक्षकाभिवृत्ती असो किंवा बुद्धिमत्ता किंवा सामान्य ज्ञान, तर आपण नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून जे उद्या व परवा ज्यांची परीक्षा राहिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. तर HTTPचे पूर्णरूप हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, रोहन एका मुलीकडे बोट दाखवून म्हणाला की ती माझ्या आजोबाच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. तर रोहनचे त्या मुलीशी नाते काय असणार आहे, तर उत्तर आहे बहीण. बुद्धिमत्ता या घटकातील एक चांगला प्रश्न आपल्या भगिनींनी पाठवलेला, ज्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. ज्या विद्यार्थी बंधू भगिनींनी प्रश्न पाठवले आहेत त्या सर्वांचे हार्दिक आभार. तसेच आपणही काही प्रश्न पाठवा, जेणेकरून आपल्या पुढच्या जे सत्रामध्ये राहिलेल्या परीक्षामध्ये जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत त्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. द प्रॉमिस या पुस्तकासाठी कोणास बुकर पुरस्कार देण्यात आला, तर डेमन गलगुट यांना द प्रॉमिस या पुस्तकासाठी अत्यंत मानाचा असणारा साहित्यातील पुरस्कार म्हणजेच बुकर पुरस्कार प्रदान करण्यात देण्यात आला. तर ऑप्शन जो आहे डेमन गलगुट हा करेक्ट उत्तर होतं. त्यानंतर ॲस्कॉर्बिक ॲसिड जे आहे म्हणजेच ॲस्कॉर्बिक या नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते असा हा प्रश्न, तर जीवनसत्व क. अजून एक बाब आहे स्कर्वी नावाचा रोग आपल्याला परिचयाचा आहे. तर जीवनसत्व कच्या अभावामुळे, डेफिशियन्सीमुळे आपल्याला स्कर्वी झालेला पाहायला मिळतो. तर तोही प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी उत्पन्न होतो, तयार होतो. तर ऑप्शन आपलं जे आहे ते जीवनसत्व क उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न अशा प्रकारे विचारण्यात आला, योग्य क्रम लावा, गाय, गवत, दही, दूध आणि लोणी. तर त्याचा योग्य क्रम अशा प्रकारे होता, गाय गवत खाते, नंतर दूध देते, दुधाचं दही तयार केलं जातं आणि दह्यापासून लोणी काढलं जातं, लोण्यापासून आपण तूप बनवत असतो आणि ते जतन करतो. तर अशा प्रकारे त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न, शिक्षकांचे महत्त्वाचे कार्य कोणते आहे, तर शिक्षक काय काम करत असतात, त्यांचं महत्त्वाचं काम काय आहे, हाही प्रश्न आपण ऑलरेडी आपल्या प्रश्नावलीमध्ये घेतलेला होता. तर अध्यापन कार्य आयोजित करणे म्हणजे शिकवणे हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. कुठले रेकॉर्ड ठेवणे म्हणजे काही लिहिणे किंवा विविध जे सर्वे होतात त्याच्यात सहभाग होणे, हा त्याचा दुय्यम काम किंवा त्याला नेमून दिलेले कार्य होय. तर सगळ्यात महत्त्वाचं काम शिकवणे आहे, अध्यापन करणे, अध्यापन कार्य आयोजित करणे करेक्ट उत्तर होय. 2024चा फिफा वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला, कोणी जिंकला असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर अर्जेंटिनाला हरवून ब्राझील या देशाने
हा फिफा नावाचा वर्ल्ड कप जिंकला होता, ज्याला आपण फायफा किंवा फिफा असं म्हणू शकतो. ऑप्शन जो ब्राझील आहे आपलं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतर 2020चं NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे, तर या शैक्षणिक धोरणाचा शिक्षणाचा आकृतिबंध कसा आहे, काय आहे, तर तो आहे 5+3+3+4. म्हणजेच आता शिक्षणामध्ये एक मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ह्या पहिल्या 5मध्ये कशी रचना आहे, तर त्याच्यात 3 जे घटक आहेत ते काय आहेत, तर वाटिका 1, वाटिका म्हणजेच बालवाटिका 2, बालवाटिका 3, हे 3 वर्ष. आणि त्यानंतर पहिली व दुसरी म्हणजे स्टँडर्ड फर्स्ट, स्टँडर्ड सेकंड हे 2 वर्ग जे आहेत, तर ते ह्या खालच्या ग्रुपला अटॅच करण्यात आले आहेत. म्हणजे पहिला जो त्याचा शिक्षणाचा क्रम आहे किंवा शिक्षणाचं पहिले काही वर्ष आहेत 5 वर्ष, ते असे एकत्रितपणे संघटित करण्यात आले. म्हणून आकृतिबंधामध्ये 5+3+3+4 ही रचना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, NEP 2020 शिक्षण प्रणालीचे प्राथमिक वैशिष्ट्य काय आहे, कोणते आहे, तर ते वैशिष्ट्य म्हणजेच काय, तर हे कौशल्य आधारित हा अभ्यासक्रम आहे. कौशल्याला इथे महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले. परीक्षाभिमुख असणारा अभ्यासक्रम येथे आपल्याला त्याची जी त्रुटी होती ती इथे दुरुस्त करण्यात आलेली पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, वेगळा शब्द ओळखा. गरुड, कावळा, पोपट, वटवाघूळ. तर गरुड, कावळा, पोपट हे तीनही पक्षी या गटातील प्राणी आहेत, पक्षी आहेत. म्हणजे पक्षी गटातील हे सजीव आहेत. तर हे तीनही अंडी देतात, घरटी बांधतात. तर वटवाघूळ मात्र हा वेगळा पक्षी आहे, म्हणजे पक्षासारखा असणारा निशाचर आहे, जो की एक काय आहे, स्तनधारी प्राणी. म्हणजेच ऑप्शन जे आहे वटवाघूळ आपलं करेक्ट उत्तर होय. तर वटवाघूळ आपलं करेक्ट आन्सर. तर विद्यार्थी मित्रो, आपण जे प्रश्नावली वेगवेगळ्या घेतल्या, तुमचा नेहमी प्रश्न असायचा की सर यातून प्रश्न येतील का, तर आधीच आपण सांगितलं तर यातून जरी प्रश्न आले नाही तर प्रश्नाची लेवल मात्र ह्यापेक्षा कुठल्याही प्रकारे वेगळी असणार नाही. सर्व जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे स्वरूप आपल्याला आपण विचारलेल्या, आपण घेतलेल्या प्रश्नावली सारखीच पाहायला मिळते. त्यातील बहुतांश प्रश्न आलेले सुद्धा आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या. तर वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे, म्हणून वेगळा घटक, वेगळा शब्द, वटवाघूळ आपलं उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. तर परत एक आपल्याला वेगळ्या घटकाचा प्रश्न विचारण्यात आलेला पाहायला मिळतो. तर ॲनॉलॉजी आपण ज्याला म्हणत असतो, सहसंबंध, या घटकातील हे प्रश्न आहेत. तर आपण वर्गीकरण करायलो, तर वर्गीकरणाअंतर्गत विचारण्यात आलेले हे प्रश्न. तर ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन आणि हेलियम, तर हे 3 जे वायू आहेत, हे 3 वायू आपल्याला एका गटामध्ये असलेले पाहायला मिळतात. तर हेलियम हा वायू मात्र काय आहे, तर हा इनर्ट गॅस, ज्याला आपण निष्क्रिय वायू असं म्हणत असतो. तर तो रासायनिकदृष्ट्या तो निश्चल आहे, कुठल्याही प्रकारची कृती करत नाही, म्हणजे इलेक्ट्रॉन देत नाही किंवा घेत नाही. त्यामुळे तो धातू किंवा अधातू ह्या घटकामध्ये आपल्याला आलेला पाहायला मिळत नाही. तर तो इनर्ट गॅस या एका विशिष्ट ग्रुपमध्ये आलेला पाहायला मिळतो, म्हणून हेलियम वेगळा घटक. त्यानंतर वेगळा घटक ओळखण्याचा अजून एक आपल्याला प्रश्न विचारण्यात आला सकाळच्या सत्रामध्ये, तो म्हणजेच गाजर, मुळा, काकडी आणि बटाटा. पाहता क्षणी आपण त्याचं उत्तर सांगू शकतो, ते म्हणजेच काकडी. कारण हे तिन्ही जे घटक आहेत, गाजर, मुळा व बटाटा, हे आपल्याला भूअंतर्गत म्हणजेच पृष्ठभागाअंतर्गत आलेले आपल्याला पाहायला मिळतात, जमिनीत आलेले पाहायला मिळतात. तर काकडी मात्र ही आपल्याला वरती आलेली पाहायला मिळते. म्हणजेच हे बाकीचे 3 मुळं आहेत. तर काकडी हे काय आहे, एक फळभाजी आहे किंवा फळ आहे. तर काकडी करेक्ट उत्तर होय. GST संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नालाच संलग्न आपल्या दुसरा एक प्रश्न आलेला पाहायला मिळतो. तर GSTचे पूर्णरूप काय, असा तो प्रश्न. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असा आपल्याला GSTचा फुल फॉर्म असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न जो विचारण्यात आला, सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता. तर दिलेल्या पर्यायापैकी तिथे जे आपले पर्याय असतील त्यापैकी ऋग्वेद त्यात जर पर्याय असेल तर ऋग्वेद आपलं करेक्ट उत्तर होय. ऋग्वेद जर तिथं पर्याय नसेल विद्यार्थी मित्र, तर उपरोक्त पर्यायातील आपण काय करायचं आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे. कारण आमच्याकडे जो प्रश्न आला फक्त सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता असा हा प्रश्न आलेला, त्यामुळे पर्याय नसल्यामुळे सर्वात प्राचीन ग्रंथ जो आहे आपल्या लिखाणामध्ये आपल्याला ग्रंथामध्ये पाहायला मिळतो तो म्हणजेच ऋग्वेद होय. आधुनिक ग्रंथ जर विचारले असतील तर त्यामध्ये आपल्याला त्याप्रमाणे ग्रंथाचं नाव ऑप्शनप्रमाणे उत्तर लिहावं लागेल. पुढचा प्रश्न, सन 1901 ते वर्ष 2000 पर्यंत किती लीप इयर आले आहेत. तर आपल्याला लीप इयर म्हणजेच बुद्धिमत्ता घटकातून हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर तब्बल 24 लीप इयर हे आपल्याला 100 वर्षाच्या कालावधीमध्ये आलेले पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न, स्वदेशी चळवळ कोणी उभारली. तर स्वदेशी चळवळीचे प्रवक्ते म्हणजे लोकमान्य टिळक, त्यानंतर बिपिनचंद्र पाल हे होत. तसेच दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने संपूर्ण भारताची चळवळ आयोजित करण्याचं ठरवलं. तर आपल्या ऑप्शनप्रमाणे ह्याचं उत्तर आपल्याला लिहावं लागेल.
त्यानंतर 2023मध्ये चांद्रयान-3 कोणत्या देशाने सोडले, प्रक्षेपित केले? तर त्याचं उत्तर आहे भारत देशाने. तर ऑगस्ट 2023मध्ये आपण चांद्रयान-3 सक्सेसफुली आपण लॉन्च केलेलं आहे, सोडलेलं आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या देशाला होतो आहे. तर भारत देशाने ते सोडलेलं आहे. भारत करेक्ट उत्तर होय. खालीलपैकी वेगळा शब्द, वेगळा पर्याय आपल्याला सांगायचा आहे. तर बुद्धिमत्ता घटकातून आलेला हा प्रश्न, आयत, चौकोन, त्रिकोण ह्या तिघांनाही कोण आहेत पण वर्तुळाला कोण नसतात. तर ऑप्शन वर्तुळ आपलं करेक्ट उत्तर होतं. वर्तुळ आपलं उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच आपल्याकडे अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला पाठवा, जेणेकरून आपल्याला पुढच्या विद्यार्थ्यांना ते प्रदान करण्यात येतील, देण्यात येतील व त्यांनाही आपल्याला फायदा झालेला पाहायला मिळेल. मानवी शरीरात हिमोग्लोबिनचे कार्य काय असते, काम काय असते? तर मानवी शरीरात हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे? प्राणवायू, त्याला आपण ऑक्सिजन असंही म्हणत असतो. तर ऑक्सिजनचे वहन करणे, प्राणवायूचे वहन करणे हे हिमोग्लोबिनचं काम होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, नाझी हा कोणत्या देशातील पक्ष आहे? तर ॲडॉल्फ हिटलर आपल्या परिचयाचं असलेलं व्यक्तिमत्व, तर त्यांचा हा पक्ष होय, जर्मनी या देशातील तो पक्ष आहे. तसेच फॅसिस्टवाद, मुसोलिनी यांचा फॅसिस्ट पक्षसुद्धा आपल्याला परिचित असायला पाहिजे, कारण राहिलेले जे सत्र आहेत त्यामध्ये यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. फॅसिस्ट हा कोणाचा पक्ष आहे? तर मुसोलिनी असं त्याचं उत्तर येईल. प्रत्येक तासाला एक घड्याळ काय व्हायला लागले? 5 मिनिटे पाठीमागं पडायले, म्हणजे दर तासाला 5 मिनिटे ते कमी करायला, मागं चालायला लागले. तर सद्यस्थितीत किती वाजलेले आहेत? 8. तर 8 वाजता आपण ते घड्याळ चेक केलं, पाहिलं, दर तासाला ते 5-5 मिनटं मागं पडायले. नंतर 12 वाजल्यानंतर आपल्या ह्या घड्याळात किती वाजले असतील, म्हणजे वेळ किती झाला असेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर ते घड्याळ काय होईल? मागं पडत ते 20 मिनटे मागं पडेल आणि 12च्या पाठीमागं जर आपण 20 मिनटं आलं तर आपल्याला ते माहीत आहे 11:40. तर आपलं उत्तर असणार आहे 11:40. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आज ज्या आपल्या बंधू भगिनींनी प्रश्न पाठवले त्याप्रमाणे आपल्याला इथे प्रश्न आपण सांगितलेले आहेत. सत्र 1 ज्याला आपण म्हणूया, तर 24 तारखेच्या पहिल्या सत्रातील हे प्रश्न होय. तसेच विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा व अजून काही प्रश्न असतील आपल्याकडे तर नक्कीच आम्हाला पाठवा. तसेच दुसऱ्या सत्रामध्ये ज्या विद्यार्थी बंधू भगिनीचे पेपर आहेत त्यांनी नक्कीच आम्हाला प्रश्न पाठवावे, जेणेकरून राहिलेले उर्वरित जे सत्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी याचा नक्कीच फायदा होईल. त्यांना तर होईलच होईल, परंतु पुढच्या वर्षीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही मागील वर्षीची प्रश्नपत्रिका आपल्याला जशी अनुभवायला मिळाली 2017 ते 2024पर्यंत जे प्रश्न आम्ही संकलित केले ते आपल्यासाठीच संकलित केले, ह्याचा फायदासुद्धा आपल्याला झालेला आहे. तर नक्कीच पुढच्या विद्यार्थ्याला फायदा होईल असे काही प्रश्न आपण आज विचारलेले जे आहेत. तुमचा पेपर उद्या असेल, उद्या विचारल्यानंतर ते नक्कीच आम्हाला पाठवावेत. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.